दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस, भीमशक्ती आणि युवक काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली। दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि तरुणांवर पोलिसांनी कथित लाठीमार केल्याचा आरोप करत हिंगोलीत काँग्रेसने तीव्र निषेध व्यक्त केला। बुधवारी सकाळी 11 वाजता हिंगोली शहरातील माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्यासमोर जिल्हा काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस कमिटी, भीमशक्ती आणि युवक काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने धरणे आंदोलन करण्यात आले। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। आंदोलनकर्त्यांनी दिल्लीतील घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध केला। यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली। दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रतिमेस जोडे मारण्याचा निषेधात्मक प्रयत्न करण्यात आला। मात्र हिंगोली शहर पोलिसांनी संबंधित बॅनर तात्काळ ताब्यात घेण्याची माहिती आयोजकांनी दिली। या आंदोलनात जिल्हाध्यक्ष डॉक्टर सतीश पाचपुते, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश अप्पा सराफ, भास्करराव पोले नाईक, डॉक्टर रमेश शिंदे, जक्की कुरेशी, युवक काँग्रेस प्रदेश सचिव बंटी नागरे, औंढा नागनाथ तालुका अध्यक्ष प्रदीप पोले नाईक, जिल्हा सरचिटणीस किशन जुमळे, शहराध्यक्ष मिलिंद उबाळे, विठ्ठल मोहनकर यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधामध्ये आणि मोदी सरकारने ज्या विद्यार्थ्यांना अमानुष लाठी हल्ला केलेला आहे, एकीकडे महिला धोरण म्हणायचं, विद्यार्थी धोरण म्हणायचं, आणि त्याच विद्यार्थ्यांना, लहान लहान लेकरांना अमानुषपणे मारहाण केली। तुम्ही का 2 दिवसाला मीडियामध्ये सगळेजण बघत आहात की अक्षरशः लेकरांना पाडून, पायात पाय घालून लाठीने हल्ला केलेला आहे। बऱ्याच जणांचे डोके फुटलेले आहेत। इव्हन म्हातारी माणसं सुद्धा, यांच्यावर सुद्धा त्यांनी हल्ला केलेला आहे। आणि आज ज्या मीडियाच्या माध्यमातून मी तुम्हाला बोलत आहे, त्या मीडियाच्या लोकांवर सुद्धा तिथं हल्ला झालेला आहे। त्यामुळं प्रत्येकाने प्रत्येक नागरिकानं एक विरोधी पक्ष स्वतःला समजून आज ह्या प्रतिक्रिया दिली पाहिजे। मीडियाने याच्यावरती बोललं पाहिजे आणि जर संविधान टिकवायचं असेल, लोकशाही टिकवायची जर असेल तर आपल्याला हे केलंच पाहिजे। तुम्ही जर 2 दिवसापूर्वी जपानचा जर एक मोर्चा बघितला असेल तर सरकार जेव्हा एखादा विरोधी पक्ष जेव्हा जपानमध्ये एखादा मोर्चा काढतो तर सरकार त्याला प्रोटेक्शन देतं, पोलीस देतं, पूर्ण संरक्षण देत असताना आपल्या इथं एखाद्या सरकारच्या मंत्र्याविरोधात साधी घोषणा दिली किंवा साधं सत्याग्रहाचं आंदोलन जरी केलं तर त्याला अमानुष लाठी हल्ला करते। मी या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून त्यांना निर्वाणीचा इशारा आहे की आज फक्त एक साधं आंदोलन केलेलं आहे, पण भविष्यामध्ये सर्वसामान्य माणूस सुद्धा तुमच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरेल। जय हिंद। काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही इथे मोदी सरकारचा जाहीर निषेध करतो आणि खरोखरच युवकांमध्ये किती रोष आहे, विद्यार्थ्यांमध्ये किती रोष आहे आज आपण बघितला असेल। आज पूर्ण देश हा पेटून उठलेला आहे। राहुल गांधी, सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला जे साथ देत आहेत आणि राहुल गांधीमुळे पूर्ण देश हा पेटून उठला। आता ते हक्क घेतल्याशिवाय राहणार नाहीत। राहुल गांधी सोबत पूर्ण युवक आहेत, पूर्ण विद्यार्थी आहेत। ते वेगळ्या वेगळ्या प्रदेशात विद्यार्थ्यांचे असे संमेलन घेत आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याकरिता, जेणेकरून विद्यार्थ्यांना सन्मानाची वागणूक मिळावी याकरिता आज जे अमानुष लाठीमार विद्यार्थ्यावर, विद्यार्थिनीवर या सरकारने केलं त्याचा आम्ही सर्वप्रथम हा अंतःकरणातून जाहीर निषेध करतो आणि असल्या गांडू सरकारचा आम्ही धिक्कार करतो। आणि येणाऱ्या काळात जसं आम्ही स्वातंत्र्य जसं मिळवलं काँग्रेसला, पुन्हा स्वातंत्र्य मिळण्यासाठी जर आमचा जीवही गेला, आमचे सत्य आणण्यासाठी, आमच्या राहुल गांधीला पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही आमची जीवाची बाजी लागली, रक्ताचा एक थेंब आम्ही काँग्रेस पक्षासाठी देणार आहोत। एवढं बोलतो, थांबतो। जय हिंद। प्रथम या बेमान जनतेपड सरकारचा मी जाहीर निषेध करतो। काल पाहिला असेल दिल्लीमध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांना अमानुष हल्लाच केला, त्याचे कपडे फाडण्याचं काम केलं, महिलांचं, मुलींचं त्या ठिकाणी, आणि त्याच्यावर पुन्हा छातीवर बांधण्याचं काम केलंय। त्यामुळे निश्चित धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्यायला पाहिजेत, पण निश्चित या पंतप्रधान राजीनामा द्यायला पाहिजेत। जसं पंतप्रधान काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी जसं त्यांनी बायकोला सोडलं आहे, जी तुम्हाला सांगतो या देशाला सोडून पळून जाण्याशिवाय त्याला पर्याय राहणार नाही। कारण या भारतामध्ये पहिलं नेपाळ राहणार नाही। कालची जी वागणूक आहे ती कुणालाच पटलेली नाही। म्हणून या ठिकाणी तात्काळ राजीनामा द्यावा ही आमची तात्काळ मागणी आहे।
आणि काल जे आमचे राहुलजी गांधी आहेत हे विरोधी पक्ष नेते त्यांना जी वागणूक दिलेली आहे त्यामुळे आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि त्याच्या समर्थनामध्ये या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत. वार्ताहर गोपालकृष्ण सातपुते, NTV न्यूज मराठी, हिंगोली.